मायबाप दूर गेले तर चालेल, भाऊ दूर गेला तर चालेल, बायको दूर गेली तर चालेल, लेकर बाळ दूर गेले चालेल, सत्ता दूर गेली चालेल, संपत्ती दूर केली चालेल, ऐश्वर्य दूर गेलं तरी चालेल, पण माझा जगाचा मालक तुमच्यापासून दूर नाही गेला पाहिजे. अरे विश्वाचा मालक ज्या दिवशी तुम्हाला सोडल, तुकोबराय सांगता, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि ज्या दिवशी तोच तुम्हाला सोडून देईल त्या दिवशी या जगामध्ये कोणाची ताकद आहे तुम्हाला वाचवणे? नाही वाचू शकत तुम्हाला कोणी. जगातील कितीही मोठा तज्ञ डॉक्टर असू द्या, 4 तास ऑपरेशन झालं ना, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस नातेवाईक रडतात, ओ डॉक्टर साहेब, ओ सांगा ना आमचं पेशंट कसं आहे. डॉक्टर असं विचारल्यानंतर पेशंटच्या डोळ्यात धार आहे, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट. डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त कोणाची आहे? देवाची आहे. अरे मग तुम्ही जर तुमच्या जीवनाचा शेवटचा पर्याय देव ठेवता तर तुम्ही आणि मी तुमच्या जीवनाचा पहिला पर्याय देव का नाही ठेवला पाहिजे? आपल्याला असं वाटतंय की आपण करतो. नाही 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 नाही, पाटणकर बाबा गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम तुला जर असं वाटत असेल की तू फिरतोय, तू दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन करतोय म्हणून सप्ताह होतोय, तुला जर असं वाटत असेल तू कीर्तन करतोय म्हणून हा आश्रम चालतोय, तू कीर्तन करून म्हणतोय इथून हे सगळं चालतंय, दिंडी चालते, सप्ताह चालतोय, मंदिरचा, तू इथं बैस. काय म्हणतात ते त्यांचं नेहमीच, तू इथं बैस, त्या लिंबाच्या झाडाखाली बैसन, फक्त देवाचं चिंतन कर, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद माझ्या पांडुरंगाची, फक्त आपला विश्वास कमी पडतो. काय करतोय? आपला विश्वास कमी पडतो. म्हणून मला एवढंच सांगायचं, ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल ना मायबाप, त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच नाही वाचू शकत. रामायणातला काय गोड प्रसंग आहे हो, ऐका ना. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू आहे, सायंकाळची वेळ आहे, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. उद्याच्या युद्धाची तयारी आहे. बाण असा टोक लावत असताना लाल बुंद तो बाण झालाय आणि तो बाण थंड व्हावा म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने तो बाण चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाली. चिखलातला बाण ज्यावेळेस काढला ना त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. जगाच्या मालकाला कळालं, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालेलं आहे. आणि चिखलात हात घातला, ते रक्ताने माखलेलं बेंडूक होतं, थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातावर घेतलं. किती भाग्यवान बेंडूक असेल ना, डोळ्यासमोर आणा ना हे दृश्य, किती गोड आहे. अख्खं विश्व ज्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी तरसते, त्या जगाच्या मालकाच्या हातावर ते बेंडूक आहे. ते जगाच्या मालक त्या बेंडकाकडे पाहून रडायला लागला. आणि प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला पाहून म्हणतात, बेंडका अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला नाही, तू रडला का नाहीस रे? काय म्हणलं देव? अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाच्या डोळ्याला धारा लागल्याने बेंडूक जगाच्या मालकाला सांगते, देवा अरे ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जग विरोधात जाऊ द्या तुमच्या, जा कोरा के साईया मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बाल न बाका हो. अख्खं जग विरोधात जाऊ द्या हो, जग कोणासोबत राहिलं म्हणून तुमच्या सोबत राहील अजिबात नाही. पण देव सखा जरी जग अवघे कृपा करी, जग नाराज झालं तरी चालतं पण देव नाही नाराज झाला पाहिजे. अरे देव दूर जाऊ नये, देव आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ह्या लोकांनी सर्व घरादाराचा त्याग केलाय. प्रमाण घ्या माझ्या तुकोबरायचं. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्य माता निंदू भरते केली हो, राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादे
राजमाता निंदू भरते केली हो राजमाता निंदू भरते केली राजमाता निंदू भरते केली राजमाता निंदू भरते केली राजमाता निंदू भरते राजमाता निंदू भरते हो राजमाता निंदू भरते एक ताळी वाजत नाहीये मायबाप जय हो जय हो आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. काय झालेला आहे? जन्म. त्याही पेक्षा भाग्यवान आपण असे आहोत की आपण महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि त्याच्याही पेक्षा भाग्यवान आपण असे आहोत की आपण विदर्भात जन्माला आलो आहोत. कुठं जन्माला आलो आहोत? विदर्भामध्ये. महाराष्ट्रातले लोक जरी म्हणत असेल की विदर्भात आत्महत्या लोक जास्त करतात, दुष्काळी पडताय, अजिबात नाही बरं तसं काही. विदर्भामध्ये ते जगात कुठंच नाहीये. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं बोलतो? हो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एवढा पराक्रमी राजा, तेजस्वी राजा, सूर्यापेक्षा महान राजा ज्या माय माऊलीने दिला, ती माय माऊली सुद्धा विदर्भातलीच होती. ही विसरता कामा नाहीये. एक जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे, विश्वाला सुद्धा आदर्श देणारं संस्थान म्हणजे आमच्या संत गजानन महाराजांचं संस्थान. हे सुद्धा विदर्भातच आहे. तिरुपतीला जर तुम्ही गेले, शिर्डीला जर गेले, पद्मनाभमला जर गेले, तर इथं मोठ्या मोठ्या देवस्थानांचा जर विचार करायला गेलो तर तिरुपतीला ते केस कापणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा 70-70, 80-80 हजार रुपये पेमेंट आहे. पण मला असं वाटतं या महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा या जगातलं पहिलं देवस्थान असं आहे की तिथं 5-5 हजार स्वयंसेवक 5-5 वर्षे वेटिंगवर आहे. आणि ते माझ्या बुलढाणा जिल्ह्याचा, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि तदनंतर महाराष्ट्रातील एकमेव चोखोबरायचं मंदिर सुद्धा आपल्या जिल्ह्यातच आहे. याचा सुद्धा आपल्याला सर्वांना काय असला पाहिजे? अभिमान असला पाहिजे. गेल्या 5 दिवसापासून अनेक कथा तुम्ही आणि मी श्रवण केलेल्या आहे. आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा जन्म बघायचा आहे. काय बघायचा आहे? जन्म. त्याच्या अगोदर कालच्या कथेमध्ये आपण बरंचसं चरित्र पाहिलं. भरत राजाचंही चरित्र पाहिलंय. वेण राजा नास्तिक होता. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगितलं, राजा ऐक, यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणतात. त्या वेण राजाचंही चरित्र आपण पाहिलं. प्राचीन बहिराजाचं चरित्र पाहिलं.
भरताचं पाहिलं, जड भरत राजाचं सुद्धा चरित्र आपण श्रवण केलं. जीवनभर ज्यानं पाप केलं, मरताक्षणी ज्यानं भगवंताचं चिंतन केलं आणि त्याला मोक्ष मिळाला, अशा आजामेळ्याचं चरित्र सुद्धा कालच्या कथेमध्ये आपण श्रवण केलेलं आहे. आणि धावत्या योगामध्ये शेवट आपण परम भागवत असणारे राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण वैष्णवपणतेने त्यासी, अशा महान भगवत भक्ताचा कालचा सुद्धा आपण भक्त प्रल्हादजीचा प्रसंग पाहिलाय. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हादजी, पण त्यांच्यासाठी भगवंतांनी नरसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकशिपूचा वध केलाय. कालच्या कथेमध्ये धावपळीमध्ये काही गोष्टी सांगता नाही आल्या आणि कथा तसं जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये 3 तास पाहिजे, दुपारच्या सत्रामध्ये 3 तास तवा कुठं कथेचा भाव पाहता येतो. 1-1.5 तासामध्ये काय सांगायचं, आपलं फक्त चालू आहे म्हणून चालू आहे. नुसती कसता पाहिजे, त्याच्यामध्ये डोक्यात जेवण नको, कीर्तन नको, येणारे जाणारे नको, किराणा नको, बिस्लेरीच्या बॉटल नको, कीर्तन करायच्या हार नको. म्हणजे इतका ताण असताना सुद्धा कथा करणं एवढं सोपं नाही. त्याला चिंतन करावं लागतं. चिंतन करायला वेळ कुठे हो, सगळंच पाहावं लागतं. तुम्ही म्हणसाल बाकीचे आहे ना पाहणारे, ते जरी असले तरी प्रत्येकाला अपेक्षा असते की महाराजांनी आम्हाला बोलावं, महाराजांनी आम्हाला भेटावं. भक्त प्रल्हादजी दैत्य कुळामध्ये जन्माला आले तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा विचार केला, त्यांच्यासाठी जन्म घेतला. याचं कारण फक्त आणि फक्त अंतःकरणातलं प्रेम. महाराज एवढं गोड वर्णन करतात कबीर महाराज एका ठिकाणी, सूर अनेक फिरे कन मागत, पै पद सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारी सी चाह कहा, नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. काय गोड सुरदासजीने वर्णन केलं. सूर अनेक फिरे कन मागत. गाणारे लोक कमी नाहीये. भागवतात गाणारे, कीर्तनात गाणारे, तमाशात गाणारे, रामायणात गाणारे, भजनात गाणारे, काकड्यात गाणारे, पण गायक म्हणून ज्या वेळेस वर्णन केलं जातं त्यावेळेस फक्त सुरदासजीच केलं जातं, बाकीच्यांचं वर्णन केलं जात नाहीये. सूर अनेक फिरे कन मागत, पै पद सूर सुस्वाद कहा. नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवायसे बोले कबीर. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये आजकालच्या कीर्तनामध्ये काहीतरी फरक असेल की नाही. नामदेवराय कीर्तन करायच्या जगाचा मालक नाचत होता. आम्ही कीर्तन करतो दिवसा लोक झोपतात. ही ताकद आहे आमच्या वाणीची. आम्ही बोलायला लागलो की लोक उठून जातात. ही ताकद आहे आपल्या बोलण्याची. अरे आपण बोलावून लोकांना उठून जाऊ, एवढे वेळ बोलावच कशाला. आपण बोलावं लोकांनी उठून जाऊ, एवढे वेळ बोलायची गरजच नाही. हे बघा, लोकांची ऐकायची इच्छा राहिली पाहिजेत आणि आपण संपवलं पाहिजे. त्याला जाणकार वक्ता म्हणतात महाराज. पोटभर कधीच दिलं नाही पाहिजेत. लोकांची भूक राहिली पाहिजेत. लोकांना असं वाटलं पाहिजे महाराजांना सांगावं 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 महाराजांचे विठ्ठल केलं पाहिजे.
पार एवढी झड लावतात काय की बाबा 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 लोक म्हणतात अरे याला का कीर्तन भेटलं का नाही. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सुस्वाद कहा. माझ्या नामदेवरायचं कीर्तन फक्त आणि फक्त माझ्या देवासाठी होतं. आपण कीर्तन करतो लोक खुश व्हावे, आपण कीर्तन करतो लोकांनी आपल्याला मानावं, आपण कीर्तन करतो आपली कीर्ती वाढावी, आपण कीर्तन करू लोकांनी आपल्याला पैसा द्यावा. पण नामदेवरायच्या अंतःकरणामध्ये ती भावनाच नव्हती. तानसेनजीने मीराबाईला प्रश्न केला, मीराबाई मी पटदीप राग गायल्यानंतर दीप लागतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी मेघ मल्हार राग गायल्यानंतर पाऊस होतो एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. पण मी गायल्यानंतर माझा जगाचा मालक कधी नाचत नाही हो. त्यावेळेस तानसेनजींना मीराबाईने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. तानसेनजी आपल्यासारखा गायक या विश्वामध्ये परत जन्माला येण्याची शाश्वती नाहीये. पण ऐका ना, तुम्ही गायन करता राजा खुश व्हावा याच्यासाठी, आणि मी जे गायन करतो तो फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश होण्यासाठी. म्हणून जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर होती. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सुस्वाद कहा. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचत होता. ताकद होती ना, कारण नामदेवरायच्या कीर्तनात काय आपल्यासारखे जंगळे जुंगळे लोक थोडे होते महाराज. साक्षात माझे ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी असणारे ज्ञानोबराय. जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये पहिली चाल म्हणण्याचा मान जर कोणाचा असेल तर माझ्या ज्ञानोबरायचा होता. कोणाचा होता? ज्ञानोबरायचा. आता ज्ञानोबराय सारख्या महात्म्यानं गायल्यानंतर काय समाधी नसेल लागली महाराज. आमच्यासारखे येडे गातात तरी तुम्ही दिवसा डोळता, म्हाताऱ्या बाया सुद्धा नाचतात. तर मग साक्षात ज्ञानोबराय सारख्या महात्म्याने गायल्यानंतर जगाचा मालक काय घेऊन बसले हो? कोणीही नाचल महाराज. कारण त्यांचं कीर्तन देवासाठी होतं. ज्यांचा हेत विठ्ठले. तुम्ही देवाला स्मरून कोणत्याही गोष्टी करा, मग तुम्ही पाप जरी करत गेले तरी ते पुण्य होतं. आणि कधी कधी तुम्ही देव सोडून काही जरी केलं ते जर सरलं समजा, मी तर एका मताचा महाराज आहे, देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा मिथ्येचे, देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा मिथ्येचे, देवाला सोडून तुमचा परमार्थ असेल तो सुद्धा मिथ्येचे महाराज. नागपूर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी माझी भागवत कथा चालू होती. एक माय माऊली माझ्या कथेला बसलेली होती. 60-65 वर्षाची म्हातारी होती. कीर्तन कथा संपल्यानंतर माझ्याकडे आली. म्हणे, पुरुषू आपल्या तिकडं म्हाताऱ्या काय करतात? गालावून हात फिरवतात. ही पद्धत आहे. एखादं लेकरू शाळेत चाललं, एखादी मुलगी आली की जुन्या माय माऊल्या काय करायच्या? गालावून हात फिरवायच्या. तिनं माझ्या गालावून हात फिरवला. मला खूप आनंद वाटला. म्हणे, भाऊ किती गोड कीर्तन करतोस रे माय, किती गोड कथा करतोस. मला खूप बरं वाटलं, डोळ्याला पधारा लागल्या माझ्या. म्हटलं माझ्या मायनं सुद्धा माझं एवढं वर्णन केलं नाही. आई तुला काय आवडलं ग माझ्या कथेतलं? ते म्हणे, बघ भाऊ मला काही कळत नाही बघ, मी काय शाळेत गेले रे का काय कळतंय मला बाळा, मला काहीच कळत नाही, पण मला एवढं कळतं की तू खूप सुंदर कथा करतो. माझी उत्सुकता वाढली ना. मला नेमकं हिला काय आवडलं असेल बा? माझं गायन आवडलं, बोलणं आवडलं, व्याख्यान आवडलं, एखादं संत चरित्र. मी आईला परत म्हणलं, हे माय सांग ना तुला माझ्या कथेतलं काय आवडलं? म्हणे, भाऊ मला काहीच कळत नाही पण तू सुंदर कथा करतोस. मी 2-4 मिनिटं थांबल्यानंतर परत त्या आईला म्हणलं, आई खरं सांग ना ग. ते म्हणे, बघ भाऊ काय आवडायचं रे म्हणे, घरी 4-4 गोळ्या घेऊन मला झोप येत नाही म्हणे. काय म्हणली म्हातारी? घरी मला 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही. तू नुसतं नमन सुरू केलं तरी मी घोरायला लागले. काय ताकद आहे तुझ्या वाणीत. आपण कीर्तन करतो, लोक झोपतात, आणि आपली तर कथेची वेळ एवढी चुकीची आहे.
मस्त सुंदर लोक चुरून शेवभाजी खातात, त्यांना असं वाटतं मस्त फॅन चालू आहे ना, असं मस्त नेमकं निद्रा देवी जवळ येतील, लगेच आपले बसणे सुरू करतात. चला, मनातल्या मनात एवढ्या शिव्या देत असतील ते, यार काय याला काही धंदा आहे का नाही. नेमकं झोपायचं, डुकली लागायची आणि केलं सुरू. पुनिताल मदिरा बजाती फिरे, थोडा आवाज कमी करे. मीरा मतवारी से चाह कहाँ. रामायण करणाऱ्या महिला कमी नाहीये देशामध्ये, भागवत करणाऱ्या महिला कमी नाहीये, कीर्तन करणाऱ्या महिला कमी नाहीये, प्रवचन करणाऱ्या महिला कमी नाहीये. कीर्तनही करत असतील, भागवतही करत असतील, रामायणही करत असतील, पण कीर्तनकार असतील त्या, भागवताचार्य असतील त्या, रामायणाचार्य असतील त्या, मीराबाई एकच. मीराबाई परत होणे नाहीये, कारण की मीराबाईच्या जीवनाचं सर्व सार. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारी से चाह कहा. सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहाँ. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपले बुद्धी खर्च केली, अनेक ज्ञानी लोकांनी लिखाण केले, पण तुलसीदासांनी जे लिखाण केलंय तसं कोणाला जमलं. शेवट लय गोड आहे. नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रहलाद कहाँ. दैत्य कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा भगवंतानी भक्त प्रल्हादजीला दर्शन दिलंय. तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात, कोणत्या ठिकाणी आहात, कुठं राहता, याला देवाशी काही घेणं देणं नाही. ज्या ठिकाणी राहतात कोणत्याही मस्तीमध्ये राहा. महाराज सांगतात, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमन 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 कहो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये राहा, कुठेही राहा, फक्त भगवंताचं चिंतन करा. काय करा? भगवंताचं चिंतन करा. दैत्य कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा भगवंताने त्यांचा उद्धार केला. एक राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले बिभीषण, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. दोन वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराय, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा उद्धार केलाय. चार आणि पक्ष्याच्या योनीमध्ये जन्माला आलेला जटायू, तरी सुद्धा भगवंताने जटायूचा उद्धार केला. पाच. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही
कोणत्या जातीत जन्माला आले, कोणत्या धर्मात जन्माला आले, कोणत्या घरी जन्माला आले, कुठं जन्मा आहे, त्या परिस्थितीमध्ये भगवंताचं चिंतन करायचं. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक ना, लोक देवाचं चिंतन करत नाहीये असं नाहीये, सर्वच देवाचं चिंतन करतात ना, पण देवाचं चिंतन लोक दुःखात करतात. सुखामध्ये मनुष्य देवाला विसरून जातो. पाऊस नाही पडल्यानंतर लोक मारुतीला पाणी घालतात का चांगला पाऊस चालू असल्यावर मारुतीला पाणी घालतात हो? शेतकरी मंडळी, आता मिरगाचा पाऊस चालू आहे, पेरणी झालेली आहे आणि डायरेक्ट महिनाभर पावसानं उघड दिली. लोक सकाळी 4 वाजता उठतात, तवल्या घेतात, कळशा घेतात, मारुतीला पाणी घालतात. बिचारा मारुती पाणी पिऊ 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 मारायचे मागे. मग पाऊस सुरू, वरती या ना लटसा बिया वरती या, नरोडे या ना वरती या. पाऊस सुरू असताना ना मारुती राहायला पाणी वाहतो का पाऊस चालू, दुष्काळ सुरू झाला. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं एकच कार्य, दुःख आलं की मनुष्य देवाच्या जवळ जातो. दुःख आलं की मनुष्य देवाच्या जवळ जातो. सुखामध्ये मनुष्य देवाला विसरतो. माझी विनंती तुम्हाला, दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो, देवाचं चिंतन करतो. अनेकदा का सुख जीवनामध्ये प्राप्त झालं की मनुष्य देवाला विसरून जातो. ताप आली की देवा तो माझा बाप, आणि ताप गेल्यानंतर हा देवाचा बाप होतो. भागवतकार सांगतात, दुःखामध्ये जसं देवाचं चिंतन करतात तसं सुखामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर दुःख होण्याचं काही कारणच नाहीये ना. सुखामध्ये जर मनुष्य देवाच्या जवळ राहिला तर दुःख होईल कसं? कुंती मातेनं देवाला हेच तर मागितलं होतं, हे भगवंता, सुख के माते सील पड़े जो हरि हृदय से जाए, बलवारी वो दुख दिजो जो पल पल नाम जपा. अरे देवा, ज्या सुखामध्ये तू नाहीये ते सुख काय करायचंय आम्हाला? 14 वर्षाचा वनवास होता, 13 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, 14 वर्ष वनवास भोगलाय पाची पांडवांनी. लक्षागृहाला आग लावण्याचा प्रयत्न केला, विषाचे लाडू खाऊ घातले. देवा, एवढ्यावर कौरव थांबले नाहीये. भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी महाराजांनी सांगितलं, साडी बिचे नारी थिक्या, नारी बिचे साडी थी, साडी थिक्या नारी थिक्या, नारी थिक्या साडी थी. म्हणून पा कठीण आहे थोडं. साडी बिचे नारी थिक्या, नारी बिचे साडी थी, साडी थिक्या नारी थिक्या, नारी थिक्या साडी थी. साडी आहे का नारी आहे, नारी आहे का साडी आहे, काही कळूच दिलं नाही त्या दुःशासनाला. एवढा देव धावण्यासाठी नेला, देवच साडी झाला. काय झाला? देवच साडी झाला. एवढं दुःख होतं देवा जीवनामध्ये. 100 कौरव रात्रंदिवस माझ्या मुलाला मारण्यासाठी प्रयत्न करत होते, पण देवा तू माझ्या सोबत होता ना रे. कोण होता? तू माझ्या सोबत होता. आणि तू माझ्या सोबत असल्यामुळे देवा दुःखाचं काय कारण आहे? आज माझे मुलं हस्तिनापूरचे राजे झालेले. हस्तिनापूरचं हे दिल्ली जे म्हणतो आपण, हे लोकसभा वगैरे हे जे आहे ना, याचं पहिलं नाव हस्तिनापूर आहे. काय आहे? हस्तिनापूर आहे. तवापासून भांडणं चालू आहे, तर अजून सुद्धा भांडणं चालूच आहे. आज माझे मुलं हस्तिनापूरचे राजे झाले देवा, पण करायचं काय? अरे ज्या सुखामध्ये तूच जर आमच्या सोबत नसेल तर ते सुख काय कामीच आहे? आणि ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत आहे ना देवा, ते दुःख विपदः संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे. काय दे? दुःख दे.
जीवनामध्ये मनुष्य देवाच्या खूप जवळ असतो. आणि माझी विनंती गाड्यानं लक्ष देऊन ऐका बरं. हे बघा, सर्वच भागवत सांगावं याचा काही नियम नाही, पण एक दोन कथा जरी तुमच्या लक्षात राहिली तरी मी समजेल माझं भागवत सार्थक झालं. अख्ख्या जगाने तुम्हाला सोडलं तरी चालतं, फक्त देवानं तुम्हाला नाही सोडलं पाहिजेत गड्यानं. अरे ज्या दिवशी देव तुम्हाला दूर करेल त्या दिवशी या जगाच्या पाठीवर कोण वाचवणार आहे तुम्हाला? नाही वाचवू शकत कोणी. मैया तो कहती है तुमको कन्हैया, तो कहती है तुमको कन्हैया, मैया तो कहती है तुमको कन्हैया, कहती है तुमको कन्हैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, कहते हैं बलराम, जय हो घनश्याम कहते हैं बलराम भैया, कहते हैं बलराम भैया, सूरज की आंखों पे तुम हो उजाला, सूरज की आंखों पे तुम हो उजाला, राम मैं तो कहूँ बसरिया बसरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, हे मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, हे गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल, कोई कहे गोविंद कोई गोपाल, कोई कहे गोविंद कोई गोपाल, अरे मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला। मैं तो कहूँ सावरिया बसरिया वाला, 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 ए बसरिया गोपाल कृष्ण भगवान की जय।